जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी घुले सर मंथन आयएस मध्ये तुमचं स्वागत करतो। आजचं लेक्चर स्किप न करता सर्वांनी बघायचं। एक बाब सर्वांनी लक्षात घ्या, आपण वर्षभर ज्या वेळेची किंवा गोष्टीची वाट पाहतो ती असते आपली एक्झाम। आणि जर तुम्ही पूर्व परीक्षाच पास नाही झालात तर मेन्स, इंटरव्ह्यू किंवा फिजिकल या गोष्टी तर खूप दूर राहील। आपण वर्षभर अभ्यास करतो, परंतु परीक्षेच्या हॉलमध्ये गेल्यानंतर आपल्याला एका वर्षाचा जेवढा अभ्यास केलाय तो रिकॉल करायचा असतो आणि सॉल्व करायचा असतो। मग परीक्षा जी डिझाइन केलेली असते प्रिलिमची, ठीक आहे, तर ती तुम्हाला काय सिलेक्शन पेक्षा एलिमिनेशन साठी जास्त असते। म्हणून तुम्हाला मी आज घेऊन आलेलो आहे की पूर्व परीक्षा पास होण्याची स्मार्ट रणनीती। ठीक आहे, त्याला आपण नाव दिलेले आहे सायकोलॉजी ऑफ प्रिलिम आणि 40-40-20 ची स्ट्रॅटेजी। महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये तुम्हाला ही स्ट्रॅटेजी कोणी सांगणार नाही किंवा कोणाला माहिती नसेल। अतिशयोक्ती नाही, पण ही रियालिटी आहे। आपण परीक्षेला जातो किंवा मॉक टेस्ट देतो तेव्हा तुम्हाला एक गोष्ट क्लिअर असायला पाहिजे की आपल्याला मार्क किती लागतात। आपण जर प्रिलिमचा कट ऑफ पाहिला मागच्या वर्षीचा, कंबाईनचा घ्या, आता येणारी कंबाईन साठी मी हा व्हिडिओ बनवलाय, पण तुम्ही एमपीएससी ची कोणती पण पूर्व परीक्षा असू द्या किंवा यूपीएससी ची कोणती पण पूर्व परीक्षा असू द्या, ऑब्जेक्टिव्ह कोणत्या पण एक्झामला ही स्ट्रॅटेजी लागू होते 100%। समजतंय? म्हणजे ही जी आपण 40-40-20 ची स्ट्रॅटेजी आणलेली आहे त्या मागचा मूळ उद्देश हाच आहे की विद्यार्थ्यांनी पूर्ण क्वेश्चन सॉल्व करायचे का फक्त काहीच क्वेश्चन सॉल्व करायचे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ठीक आहे, तर आपण आज लेक्चरला स्टार्ट करूया। खूप महत्त्वाचं लेक्चर आहे, कोणी स्किप करू नका आणि आवर्जून या व्हिडिओचा सर्वांनी एक्झाम मध्ये, मॉक टेस्ट मध्ये यूज करा। तुम्हाला खूप हेल्पफुल होईल याचं मी आश्वासन देतो तुम्हाला। ठीक आहे, बघा आता ही जी लढाई आहे ही ज्ञानाची नाहीये। आता आपली लढाई कोणती आहे? तर आपली परीक्षा। आपली लढाई कोणती आहे? परीक्षा। तर परीक्षा ज्ञानाची आहे का? तर अजिबात नाही। परीक्षा आहे तुमच्या मानसिकतेची, सायकोलॉजीची। ठीक आहे, बघा आपण इथे आलेलो आहोत ना तर फक्त आणि फक्त मार्क्स घेण्यासाठीच आलो। तुमच्याकडे भरपूर ज्ञान आहे पण मार्क नाही, तर तुम्ही रिकमेंडेड होणार आहात का? तुमचं फायनल लिस्ट मध्ये नाव येणार आहे का? तर अजिबात येणार नाही। म्हणून तुमचा माइंडसेट कोणता असला पाहिजे त्यावर आज आपण फोकस करतोय। आणि माइंडसेट बरोबरच तुम्ही पूर्व परीक्षा जी असेल, ऑब्जेक्टिव्ह प्रिलिम असेल, हिला सॉल्व कसं केलं पाहिजे, तुम्ही टेस्ट सिरीज मध्ये सुद्धा याचा वापर करू शकता। ठीक आहे, आता बघा एक्झामची सायकोलॉजी काय असते आपल्या परीक्षेची, तर मला सांगा आयोग आपला पेपर सेट करतो। ठीक आहे, तर मला सांगा आयोग जे पेपर सेट करायलाय याचा उद्देश केवळ हुशार मुलं निवडणे आहे का? अजिबात नाही। जर हुशार मुले निवडणं हा जर परीक्षेचा काय असता, ऑब्जेक्टिव्ह असता, हेतू असता, ध्येय असता, तर युनिव्हर्सिटीमध्ये गोल्ड मेडल मिळवलेले किंवा 11-12 जे काय 10th असेल 12 मध्ये मेरिट मध्ये आलेले, बोर्ड मध्ये आलेले, महाराष्ट्रात पहिले आलेले विद्यार्थीच आयोगानं एक्झाम साठी निवडले असते। मग त्यांना कोणता अधिकारी पाहिजे? दबावाखाली योग्य निर्णय घेणारा अधिकारी निवडायचा। प्रेशर बघा, हॉलमध्ये बसल्यानंतर तुम्हाला सर्वात जास्त काय कोणत्या गोष्टीचा सामना करावा लागतो? प्रेशरचा, दबाव। आणि तो दबाव कुठं असतो? मानसिक दबाव नसतो, तो असतो शारीरिक नसतो, तो मानसिक असतो, सायकोलॉजिकल असतो। तुम्ही वर्षभर तो क्वेश्चन आपलं सिलेबस वाचायले आणि तुम्हाला त्या एका तासामध्ये काय करायचंय ते पूर्ण रिकॉल करायचं। आता बघा आपण जर कंबाईन परीक्षा घेतली तर कंबाईन परीक्षेमध्ये 100 क्वेश्चन्स आहेत आणि किती वेळ आहे तुम्हाला? 60 मिनिट, म्हणजे 1 तास। एका क्वेश्चन साठी तुम्हाला जवळपास 36 सेकंद आहेत।
36 सेकंदामध्ये तुम्हाला एक प्रश्न सॉल्व्ह करायचा. कळते मला काय सांगायचंय ते? 1 hour 100 क्वेश्चन, 33 सेकंद 1 क्वेश्चन. म्हणजे काय, तुम्हाला पुन्हा वापस येऊन तो क्वेश्चन पुन्हा वाचून सॉल्व्ह करायला वेळ नाही. इथे तुम्हाला काय करायचंय, त्या 36 सेकंदामध्ये प्रश्न वाचायचा आहे, समजून घ्यायचा आहे, रिकॉल करायचंय आणि आन्सर गोल करायचंय. ही सर्व गोष्ट जी आहे ती 36 सेकंदात करायची. म्हणून तुमच्यावर प्रेशर असणार आहे आणि या प्रेशरला जो सहन करू शकतो तोच अधिकारी आयोगाला पाहिजे, तोच कॅन्डिडेट आयोगाला पाहिजे. म्हणून माझं म्हणणं काय की तुम्ही एक्झामिनरची सायकोलॉजी समजा, की एक्झामिनरची सायकोलॉजी फिक्स आहे. मला खूप ज्ञानी फिनी आवश्यकता नाही. भारतामध्ये हुशारी किलोने मिळते, खूप जण हुशार आहे. एज्युकेशन घेऊनच हुशार होता अशातला काही भाग नाही. समजते मला काय सांगायचं ते? म्हणून एक्झामिनर आपल्या एमपीएससी ची काय सायकोलॉजी आहे, तर एमपीएससी ची सायकोलॉजी फिक्स आहे की अंडर प्रेशर जो चांगल्या प्रकारे निर्णय घेऊ शकतो तो अधिकारी आम्हाला पाहिजे. मग फरक काय? द डिफरन्स एवढाच आहे की 12-12 तास अभ्यास करणारे मुलं नापास होतात, पण स्मार्ट रणनीती वापरणारे पास होतात. याचं कारण काय माहित आहे? डिसिजन मेकिंग, निर्णय क्षमता. समजते? आपण एखाद्या महाराष्ट्रामध्ये टॉप आलेल्या किंवा टॉप 10 आलेल्या विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू पाहतो. आता त्याच्यामध्ये ते काही अतिशोक्ती सांगतात, काही न केलेलं पण केलं म्हणतात, असू द्या. पण एक फिरून तुम्हाला गोष्ट येते की गृहिणी असेल, जॉब करत असेल किंवा कमी वेळ देऊन जे पोस्ट घेतात ते का घेऊ शकतात, तर त्यांनी जी रणनीती वापरलेली असते ती स्मार्ट रणनीती वापरलेली असते. त्यांना परीक्षा समजलेली असते, त्याला एक्झामिनरचा माइंडसेट कळालेला असतो. हाच माइंडसेट तुम्हाला कळाला पाहिजे. तुम्ही कोणतीच पूर्व परीक्षा नापास होणार नाही. ठीक आहे? म्हणजेच तुमचं अल्टिमेट गोल काय असेल? पेपर म्हणजे ज्ञानाच्या परीक्षेसोबतच मानसिक संयमाची काय आहे? परीक्षा आहे. तुमचं नॉलेज तर चेक होणारच आहे, पण मेन तुमची सायकोलॉजी, संयम सुद्धा चेक होणार. आता इथं लक्षात घ्या, तुम्हाला नॉलेज किती लागतं तर एवढं लागतं, पण तुमचा संयम आणि निर्णय क्षमता किती लागते तर एवढी लागते. ही जी डायग्राम आहे तुम्हाला वाटत असेल किती मोठा आईसबर्ग आहे किंवा समुद्र आहे, जे काय आहे ते पर्वत आहे, पण तुम्ही त्याची डेप्थ पाहिली नाही. तर डेप्थ म्हणजे तुमची सायकोलॉजी, टेम्परमेंट म्हणतो आपण त्याला किंवा डिसिजन मेकिंग म्हणतो. तर पहिली गोष्ट कळाली तुम्हाला की तुम्हाला ज्ञानाची लढाई आहे का? नाही. तुमच्याकडे ऑलरेडी नॉलेज आहे. 2-3 लाख जण फॉर्म भरायलेत, त्याच्यापैकी 50,000 10,000 सिरियस अभ्यास करायलेत महाराष्ट्रभर. तरी सुद्धा जे पास व्हायलेत ते फक्त एक्झामची जेवढी ऍड येते ना, 200 जणांची जर ऍड आली तर 200च क्वालिफाय व्हायलेत. फॉर्म मात्र 2 लाख जण भरायलेत. मग इथं ते 200 का सिलेक्ट होतात, तर त्यांच्याकडे असते सायकोलॉजी आणि ही स्ट्रॅटर्जी जी आपण आज डिस्कस करणार. ठीक आहे? इथपर्यंत कोणाला काही अडचण नसेल, मला वाटतं की सर्वांना त्या गोष्टी समजत असतील. ठीक आहे? जरी तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही मला पर्सनली सुद्धा ही गोष्ट विचारू शकता. ठीक आहे? आता आपण नेक्स्ट बघू की सर तुम्ही म्हणताय 40-40-20 ची स्ट्रॅटर्जी काय आहे? ही तुम्हाला मी अजून सांगतो. मी माझ्या ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असतो 40-40-20 चा फॉर्म्युला. ठीक आहे? आता मी ऑनलाईन प्रथम येऊन सर्व महाराष्ट्राच्या विद्यार्थ्याला याचा फायदा व्हावा यासाठी मी सांगतो. ठीक आहे? आता बघा मी काय केलेलं आहे, मी केलंय म्हणजे मी फक्त ॲनालिसिस केलेलं आहे. ते ऑलरेडी सर्व परीक्षेमध्ये असतं. ठीक आहे? बघा आता पिरॅमिड आपण उभा देतोय. ठीक आहे? याचा बेस महत्वाचा आहे. तर 40 प्रश्न जे असतात ना, आता बघा 100 मार्काची काय आपली 100 क्वेश्चनची एक्झाम. त्यापैकी पहिले 40 जे क्वेश्चन असतात ना एकदम इझी असतात. दुसरे 40 जे असतात ना ते थोडे मध्यम असतात, मॉडरेट असतात, ज्याला तुम्हाला थोडी डीप नॉलेजची आवश्यकता असते. आणि 20 क्वेश्चन असतात ना इतके हार्ड असतात की ते कोणाला सॉल्व्ह करता येत नाही. ठीक आहे? म्हणजेच काय,
जे 40 प्रश्न सोपे आहेत ते इझी आहेत, त्याची ऍक्शन काय असणार आहे तुमची 100% ॲक्युरेसी पाहिजे तुम्हाला. इथला एकही प्रश्न चुकता कामा नाही. त्यानंतर मधले जे 40 क्वेश्चन्स आहेत ते मॉडरेट आहेत. इथं तुम्हाला थोडं लॉजिक लावायचंय, थोडी सावधानी बाळगायची. ठीक आहे. आणि जे 20 प्रश्न आहेत शेवटचे ते खूप कठीण आहेत. तुम्ही सॉल्व करा किंवा याला स्किप करा किंवा याला सोडून द्या. ही आहे आपली 40-40-20 ची स्ट्रॅटेजी. आता बघा, स्पर्धा परीक्षामध्ये काठिण्य पातळी जी असते ना ती जर समजून घ्यायचा असेल ना तर हा नियम महत्वाचा आहे 40-40-20 चा. आपल्याला काय वाटतं, 100 पैकी 100 मार्क आपल्याला पडले पाहिजे. महाराष्ट्रामध्ये काय, जगामध्ये सुद्धा कॉम्पिटिटिव्ह परीक्षेमध्ये जीएस ला तरी 100 पैकी 100 मार्क पडू शकत नाहीत. का पडू शकत नाही तर मला एक सांगा, तुम्ही सर्व स्लॅबस कव्हर करता पण डेप्थ आणि विड्थ सगळ्यांना कव्हर होऊ शकत नाही. काही प्रश्न करंटच्या असू द्या, हिस्ट्रीच्या असू द्या, सायन्सच्या असू द्या, आउट ऑफ सिलेबस असतात. ते कोणत्याच रेफरन्स बुक मध्ये कव्हर होत नाही किंवा क्लासच्या टीचिंग मध्ये कव्हर होत नाही. मग मला सांगा, त्या 1-2 मार्कासाठी किंवा त्या 20 मार्कासाठी तुम्ही किती वेळ वाया घालवणार आहात. समजते मला काय सांगायचं ते. म्हणजे माझं म्हणणं काय, तर तुमचं टार्गेट हे 70 क्वेश्चन असलं पाहिजे. किती क्वेश्चन असलं पाहिजे, 70. आता 70 क्वेश्चन कसं तुमचं साध्य होईल बघा. सोपे 40 फिक्स आहेत आणि हे जे दुसरे 40 आहेत याच्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम मार्क यायचे. या 40 मध्ये एकही मार्क चुकू द्यायचा नाही सोप्यामध्ये. आणि जे मध्यम 40 आहेत ना याच्यामध्ये तुम्ही मॅक्झिमम मार्क घ्या. मग तुम्ही 20 घ्या किंवा 30 घ्या. 20 घेतले तर 60 होतील, 30 घेतले तर 70 होतील. या 20 ला तुम्ही स्किप केलं तरी चालेल. समजते, ही आहे रणनीती. आपण काय करतो, सगळेच प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. मला प्रिलिम मध्ये 100 मार्क मिळाले पाहिजे असं बघतो. अजिबात 100 मार्क घेण्याची आवश्यकता नाही. 70 हे तुमचं प्रॅक्टिकल काय असलं पाहिजे, ध्येय असलं पाहिजे. ठीक आहे. मग काय, तर ही प्रामुख्यानं काय, जोखीम व्यवस्थापन, रिस्क मॅनेजमेंट आहे आणि अचूकतेची काय आहे, रणनीती आहे. की तुम्हाला कळालं हे 40 माझे फिक्स आले आणि याच्यामध्ये मी मॅक्झिमम 20-30 मार्क घेतले, तर 70च्या वर तर मला नाही माहित किंवा तुम्हाला बी माहित असेल. कंबाईनचा तर कट ऑफ 70 मार्काच्या वर तर आजपर्यंत गेलेला नाही. हे तुम्हाला का कळत नाही, हे कोणी का नाही सांगत. आपल्या महाराष्ट्रामध्ये असू द्या किंवा भारतामध्ये असू द्या, आपल्या इथे मेन मुद्दे सोडून दिखाऊ मुद्दे डिस्कस करण्याची जास्त सवय लागली आणि विद्यार्थ्यांना पण त्या गोष्टी आवडतात. पण मेन ज्या गोष्टी आहेत ते कोणी सांगायला तयार नाही आणि विद्यार्थ्यांना पण ते आवडत नाहीयेत किंवा त्यांना ते इंटरेस्ट नाही. कारण की ते घाबरतात म्हणा किंवा त्यांना त्या गोष्टी समजत नाही असं तुम्ही म्हणू शकता. तर तुम्हाला हे 40-40-20 गोष्टी कळाल्या. 40 सोपे प्रश्न आहेत ज्यातून एक पण मार्क आपला गेला नाही पाहिजे. 40 ला 40 प्रश्न आलेच पाहिजे. हे जे दुसरे 40 आहेत ते आपले मॉडरेट आहे, याच्यात तुम्ही मॅक्झिमम मार्क घ्यायचे. इथंच तुमचा कट ऑफ लागणार आहे. आणि हे 20 सोडूनच द्यायचे, याला हात नाही लावायचा. ठीक आहे. नेक्स्ट बघा, आता आपण काय केले ते 40-40-20 ला डिटेल मध्ये एक्सप्लेन करून दिले. बघा आता पहिले 40 प्रश्न सोपे आहेत, द फाउंडेशन बेस आहे. ठीक आहे. आता बघा याची व्याख्या काय, सोप्या 40 प्रश्नाची, तर कोणीही सोडू शकेल असे प्रश्न. कोणी सोडू शकेल म्हणजे काय, ज्यांनी एमपीएससी ची कंबाईंड किंवा राज्यसेवा किंवा यूपीएससी ची प्रिलिम याचा अभ्यास केलाय, क्लास केलाय, ते सगळे जण हे 40 प्रश्न सॉल्व्ह करू शकतात. नो डाऊट. हे प्रश्न प्रमाणित संदर्भ साहित्यातून येतात. उत्तर तात्काळ सुचलं पाहिजे. रेडीमेड क्वेश्चन असतात. म्हणजे काय की भाग 1 मध्ये काय येतं, भाग 2 मध्ये काय येतं, कलम 13 काय आहे, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स असतात. समजते मला काय सांगायचं ते. म्हणजे काय, तर या सोपे जे प्रश्न आहेत ना हे तुम्हाला आलेच पाहिजे, ते फास्ट रिकॉल झालेच पाहिजे. जर नाही होत तर तुम्ही अभ्यास केलेला नाही.
तुम्ही या क्षेत्रामध्ये आता नवे आहात असं म्हणायला काही हरकत नाही. सापळा बघा, सापळा काय, सोपे आहेत, पण जर तुम्हाला अति आत्मविश्वास जर तुम्ही दाखवला, ओव्हर कॉन्फिडन्स, तर तुम्ही गेला. कारण की या 40 मध्ये आपल्याला एकही मार्क चुकू द्यायचा नाही. एक जरी गेला तुम्ही रेंजच्या बाहेर गेला, तुम्ही कट ऑफच्या बाहेर गेला. येथे केलेली चूक तुम्हाला थेट स्पर्धेबाहेर फेकते. प्रामाणिकपणे अभ्यास करणारे उमेदवार 40 पैकी 40 प्रश्न बरोबर सोडवतातच. नो डाऊट. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, हे 40 प्रश्न सगळ्याला आपण बघा. तुम्ही काय करा, यावर्षी परीक्षा देऊ नका, क्वेश्चन पेपर येऊ द्या. तुम्ही म्हणता अरे काय सोपा पेपर होता. जे सोपा पेपर तुम्ही जे म्हणता ना, ते हे 40 प्रश्न असतात, म्हणून तुम्ही त्याला सोपा म्हणता. तुम्ही ते 20 किंवा मॉडरेट 40 क्वेश्चन बघितलेले नसतात. सोपे 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 40 ते सगळ्याच परीक्षेत असतात, ते सगळ्यांनाच येतात. आणि जर तुम्हाला नाही आले तर तुम्ही परीक्षेच्या बाहेर गेला. लक्ष काय पाहिजे तुम्हाला, 100% ॲक्युरेसी पाहिजे. एकही मार्क चुकू द्यायचा नाही, ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जायचं नाही. कळतंय? तर हे पहिले 40 आहेत आपल्याला, सोपे आहेत, महाराष्ट्रात सगळ्यालाच येणार आहे ज्यांनी अभ्यास केलाय. अभ्यास नाही केला त्यांना तर कोणतंच येणार नाही. ठीक आहे. आता बघा, सोप्या प्रश्नासाठी तुमची रणनीती काय असली पाहिजे. ठीक आहे. अचूकता हीच गुरु किल्ली आहे, तुम्हाला सांगितलं मी. 100% ॲक्युरेसी पाहिजे. आता बघा, रीडिंग नियम काय पाहिजे तुम्ही. तर तुम्ही परीक्षेला जाता, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते माहिती आहे, प्रश्न वाचणं. क्वेश्चन वाचणं, हे वाचणे म्हणजे लक्षपूर्वक काळजीपूर्वक वाचणं, हे तुमच्या उत्तराची पहिली स्टेप आहे. कळते? म्हणजे काय, सोपा प्रश्न नेहमी काळजीपूर्वक वाचा, कारण की चुकण्याचे चान्सेस जास्त असतात. का असतात, नाही किंवा बरोबर, अचूक नाही किंवा चुकीचे आहे, असे शब्द शोधा. त्याला चुकीचं शब्द विचारायचा का, अचूक विचारायचा का, बरोबर नाही बरोबर आहे असं विचारायचं. हे पहिले अंडरलाईन करून ठेवा आणि मगच ते प्रश्न सॉल्व्ह करा. म्हणजे इथं काय होऊ शकते, तुम्ही ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊन घाईघाईनं म्हणजे गडबडीमध्ये हा प्रश्न तुमचा चुकू शकतो, जो एकदम सोपा आहे. फक्त कशामुळे चुकू शकतो, नाही म्हणले तुम्ही हो म्हणाले, ते हो म्हणते तुम्ही नाही म्हणाले. कळते? म्हणून तुम्ही काय करायचं, प्रश्न वाचायचा, जो कीवर्ड्स आहे प्रिफिक्स किंवा सफिक्स मध्ये त्याला अंडरलाईन करायचं आणि त्याच्यानुसार तुमच्या ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनचे जे ऑप्शन असतात ते सॉल्व्ह करायचे. दुसरं काय, पेन पॉइंट फोकस ठेवायचं. पेन अशी पेपरवर ठेवायची आणि मग वाचायचं, नुसतं असं वर बघून वाचायचं नाही. ठीक आहे. प्रश्न वाचताना पेनचे टोक प्रत्येक शब्दावर ठेवा, वर बघायचंच नाही, इकडे तिकडे कोणाकडेच बघायचं नाही. आपल्याला वेळ नाहीये, 36 सेकंद आहेत. कंबाईन साठी बोलतोय, राज्यसेवेसाठी थोडे अलग येईल. ठीक आहे. यामुळं डोळे आणि मेंदूचा वेग जुळतो आणि सिल्ली मिस्टेक टाळतात. जर तुम्ही पेन ठेवली तर काय होणार आहे, तुमचं डोळे आणि मेंदू एकाच गोष्टीकडे कॉन्सन्ट्रेट करतात आणि तुमच्या मिस्टेक कोणत्या, सिल्ली, 100% टाळल्या जातात. ठीक आहे. आता हा जो नियम आहे हा मी म्हणजे जस्ट दिलाय, पण हे पर्सन टू पर्सन व्हॅरी होता. मी तर माझं इंडिव्हिज्युअल सांगतो, मी तर जेव्हा प्रश्न सॉल्व्ह करतो तेव्हाच मी समोर गोल करतो. पण काही जणांना सवय असते की मागे एकदमच सगळं झाल्यावर करायचं, तर मी त्यांच्यासाठी सांगतोय की तुम्ही काय करायचं, 10-10चा गट करूनच गोल करायचं. माझं इंडिव्हिज्युअल ओपिनियन काय, तर क्वेश्चन सॉल्व्ह झाल्या तुम्ही तिकडे गोल केला पाहिजे, आपल्याला रिपीट वापस यायचं नाही. पण काही विद्यार्थी असतात त्यांना अशीच मेथड सोपी जाते, म्हणून त्यांच्यासाठी मी हे दिले. तर हे इंडिव्हिज्युअल आहे, हे काय त्याला म्हणतो आपण अशी काही मॅनेजरल टेक्निक नाहीये. ठीक आहे. OMR शीट भरताना 10 प्रश्नाच्या गटाने भरा. याला काय होतं, मेंदूला ब्रेक पण मिळतो आणि सिरीज नंबर पण चुकणार नाही. पण हे तुमचं ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने करा. आता म्हणू नका घुले सरनं असं सांगितलं होतं आम्ही केलं आमचं चुकलं. मी काय करत होतो, तर मी क्वेश्चन जेव्हा सॉल्व्ह केला तेव्हाच मी आन्सर शीट मध्ये जाऊन गोल करायचो. कळते? तर तुम्ही हे तुमच्या वैयक्तिक, ही तिसरी बाब तुमची वैयक्तिक आहे.
आता निर्णायक टप्पा आहे, डिसिजन मेकिंग आहे, इथं फायनल आहे. तुम्ही पूर्व परीक्षा पास होणार आहात की नापास होणार आहात, आयदर यू आर क्वालिफाईड और डिस्क्वालिफाईड, हे तुमचे मधले 40 प्रश्न ठरवणार आहेत. जे पहिले सोपे 40 आणि हे अवघड 40, जास्त अवघड नाही, मीडियम. ते डिसाइडर काय आहेत? डिसाइडर. हे डिसाइड करणार आहेत की तुम्ही यावेळेस प्रिलिम पास होणार आहात की नाही. ठीक आहे. बघा आता या मधल्या 40 क्वेश्चनची आपण व्याख्या काय करणार? योग्य अभ्यासाची गरज असलेले प्रश्न. समजतंय? याला स्मार्ट अभ्यास लागतो, योग्य अभ्यास लागतो. हा नुसतं वाचून चालणार नाही, समजलं पण पाहिजे. कारण मी तुम्हाला नेहमी सांगतोय की 70% रट्टा मारा, 30% अंडरस्टँडिंग करा. हीच आपली काय आहे? ऑब्जेक्टिव्ह परीक्षा आहे. 70% रट्टा पाहिजे, पाठ पाहिजे, 30% तुमचा कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. ठीक आहे. आता बघा, हे प्रश्न तुमची संकल्पनाची काय करतात? खोल म्हणजे काय? डेप्थ आणि ज्ञानाचा वापर, ऍप्लिकेशन तपासतात. कोणते? हे मध्यमवाले 40. सोपे 40 तर एकदम सोपे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन असतात. आणि हे जे आहेत ना, हे तुमचे काय करतात? कन्सेप्च्युअल डेप्थ आणि ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज चेक करतात. समजतंय? म्हणून हेच तुमचे डिसाइडर. आव्हान काय मग इथे या 40 क्वेश्चन मध्ये? याचे पर्याय अनेकदा गोंधळणारे असतात. 2 पर्याय बरोबर वाटतात म्हणजे इथे तुम्हाला काय होऊ शकतो? कन्फ्युजन होऊ शकतो. अरे हे पण वाटतंय, हे पण वाटतंय, इथे तुम्ही चुकू शकता. ठीक आहे. म्हणजेच काय? कट ऑफ पार पडणे किंवा हुकणं या 40 मध्येच ठरतं की तुम्ही कट ऑफच्या इन आहात की आउट आहात. हे कोणते क्वेश्चन ठरवायला तुमचे? हे 40. मग याला काय मुख्य हत्यार आहे? पर्याय बाद पद्धत. ठीक आहे. इलिमिनेशन मेथड वापरायची. जर तुम्हाला 2 क्वेश्चन्स, 2 ऑब्जेक्टिव्ह सॉरी 2 ऑप्शन मध्ये कन्फ्युजन होत असेल तर काय वापरा? इलिमिनेशन. आणि या 40 मध्ये तुम्ही मॅक्झिमम, मी सांगतोय मिनिमम 20 तरी पडले पाहिजे. म्हणजे हे 40 प्लस 20 किती होतात? 60. लय अवघड नाही परीक्षा. तर तुम्ही इथं 25 घ्या, 30 घ्या, एवढी तयारी करा. म्हणजे तुम्ही SR कोणती पण ग्रुप बी सी ची प्रिलिम असू द्या, तुमची डिझायर पोस्ट तुम्ही अचीव करू शकता, सिलेक्ट होऊ शकता. आता बघा, मध्यम प्रश्नासाठी रणनीती काय वापरायची? नशीब नाही, तर्क वापरा. जय श्रीराम म्हणायची आवश्यकता नाही. देवानाला जे होईल ते होईल, मी केलं असं नाही. लॉजिक काय यूज करा? लॉजिक. कारण की एक लक्षात घ्या, श्रीकृष्णानं गीतेमध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे, कर्म केल्याशिवाय फळ मिळणार नाही. नशिबाच्या जोरावर आपल्याला बसायचं नाही. ठीक आहे. आपल्याला सर्वस्वी कशाच्या? आपल्या मेहनतीच्या, लॉजिकच्या आणि कॉन्फिडन्सच्या भरोशावरच बसायचं. समजतंय मला काय सांगायचं ते? आता बघा, इथे तुम्हाला 50-50 नियम लागू करायचा. 50-50, 20-20 नाही, 50-50. बघा, जर तुम्ही 2 चुकीचे पर्याय बाद करू शकत असाल तर तो प्रश्न तुम्ही सोडवलाच पाहिजे, त्याला स्किप करू नका. 4 ऑप्शन मध्ये जर 2 ऑप्शन तुम्हाला इलिमिनेट करता येतात आणि 2 मध्ये जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही तो 100% सॉल्व्ह करायचाच. ठीक आहे. ही आहे 50-50 चा नियम. समजते? सॉल्व्ह म्हणजे सॉल्व्ह, नो म्हणजे असं वाटू नका की मी रिस्क घेतोय का, तर नाही. रिस्क टेकिंग ॲबिलिटी किंवा तुमची काय पाहिजे? क्षमता पाहिजे. ठीक आहे. पर्सनॅलिटी पाहिजे. लॉजिकल गेसिंग. ठीक आहे. किंवा टोकाची विधानं असतात, एक्स्ट्रीम वर्ड्स. यामध्ये नेहमीच काय असतं? कधीही नाही, प्रचंड वेगाने, असे शब्द असतात ते सहसा चुकीचे असतात. जे एक्स्ट्रीम वर्ड परीक्षेमध्ये विचारतात ना, ते सहसा सहजी चुकीचेच असतात. कारण की एक लक्षात घ्या, कोणतीच गोष्ट फिक्स नसते. समज आपण त्याला मस्ट असं म्हणू शकत नाही. कळते ना? म्हणून तुम्ही इथं लॉजिक लावू शकता की जे एक्स्ट्रीम वर्ड असतात तसं नेहमीच, कधीही नाही, प्रचंड वेगाने, नेव्हर, ऑलवेज, मस्ट, या गोष्टी नेहमी चुकीच्या असतात. हे आपलं लॉजिक आहे, गेस आहे. कळते? तुम्हाला प्रश्न वाचल्यावर ते समजेल सुद्धा. ठीक आहे. विषयाची सांगड, इंटरलिंकिंग करायची तुम्हाला. कसं करायचं बघा,
स्थिर विषयांना चालू घडामोडीशी जोडायचं. उदाहरणार्थ नवीन पाणथळ क्षेत्र चर्चेत असेल तर तुम्हाला रामसार करार आठवला पाहिजे. यानं काय होतंय, तुमचा प्रश्न बरोबर येण्याचे चान्सेस वाढतात, कारण की तुम्हाला करंट आणि बेसची लिंक लागते आणि तुम्ही चांगला पर्याय शोधून उत्तर गोल करू शकता. समजते मला काय सांगायचं ते. नेक्स्ट बघा, रिस्क का घ्यायची. मी तुम्हाला सांगतोय बा 20 क्वेश्चन सॉरी या 40 मध्ये जर तुम्हाला 2 ऑप्शन बरोबर येत असतील आणि 2 जर तुम्हाला माहिती आहेत की हे उत्तर नाहीये आणि 2 मध्ये तुम्हाला कन्फ्युजन होते, तर मी तुम्हाला काय म्हणतो की 50-50 ची रिस्क घ्या. यासाठी म्हणतो बघा, तुम्ही 50-50 संभाव्यता असलेले 10 प्रश्न सोडवले. ठीक आहे, प्रोबॅबिलिटीच्या नियमानुसार 5 बरोबर येऊ शकतात आणि 5 चूक येऊ शकतात. समजतंय. आता बघा, एका प्रश्नाला 1 गुण, कोणती परीक्षा आपली कंबाईन, आणि एका प्रश्नाला 2 गुण राज्यसेवा. ठीक आहे. आता बघा, तुम्ही काय केलं, 50-50चा चान्स घेतला, 5 तुमचे बरोबर आले तर तुम्हाला 5 गुण मिळाले. निगेटिव्ह मध्ये तुमचे किती गेले, समजा 1 म्हणजे 1.25 मार्क गेला. तुम्हाला अंतिम गुण किती मिळाले, 3.75. म्हणजे तुम्ही इन आहात की आउट आहात. तुम्ही डेअरिंग केली, तुम्ही रिस्क घेतली, तर तुम्हाला एवढा ऍडव्हान्टेज झाला. सोडून दिले असते तर एवढे पण तुम्हाला मार्क मिळाले नसते. राज्यसेवेसाठी जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्ही 5 क्वेश्चन जर तुमचे बरोबर आले तुम्हाला 10 गुण मिळतील. निगेटिव्ह मध्ये पुन्हा समजा -1.25 केलं तर तुम्हाला ऍडव्हान्टेज किती व्हायलाय, 8.75 मार्क्स. म्हणजे मला एक सांगा, रिस्क घ्यायची का 100% घ्यायची, पण कोणत्या 50-50 मध्येच घ्यायची. जेव्हा तुम्हाला 2 माहिती आहे ना, तुम्हाला 3 जर मध्ये कन्फ्युजन असेल तर तुम्ही इथं रिस्क घेऊ शकत नाही. ही पुन्हा मी सांगतो, 50-50 साठी रिस्क तुम्ही 100% घेऊ शकता. शेवटी निर्णय तुम्हाला घ्यायचा. माझं सांगण्याचं काम आहे. नाही तर म्हणू नका गुले सरनं सांगितलं म्हणून आम्ही रिस्क घेतली. ठीक आहे, रिस्क घेणाराच काय होणार आहे, अधिकारी होणार. तुमच्यामध्ये रिस्क टेकिंग ॲबिलिटी पाहिजे. ठीक आहे, हार्डी पर्सनॅलिटी पाहिजे तुमची. ठीक आहे, तर तुम्हाला रिस्क घेता आलीच पाहिजे. परीक्षा बी रिस्कच आहे. नापास झाले तरी रिस्क आहे, पास झाले तरी रिस्क आहे. समजते मला काय सांगायचं तर. 50-50चे चान्सेस मी तुम्हाला इथं कॅल्क्युलेशन करून दाखवलेलं आहे की जर तुम्हाला 4 ऑप्शन पैकी 2 ऑप्शन्स 100% माहित आहेत की चुकीचे आहेत आणि या 2 मध्ये कन्फ्युजन होते, तर तुम्ही 100% गोल करू शकता. लागण्याचे चान्सेस, मार्क घेण्याचे चान्सेस एवढे आहेत. मी इथं कॅल्क्युलेशन करून सुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे. भीतीपोटी प्रश्न सोडवले नसले तर 0 मार्क मिळाले असते. रिस्क घेतली तर तुम्हाला ऍटलिस्ट कंबाईन मध्ये एवढं आणि राज्यसेवेमध्ये एवढ्या मार्काचा फायदा होतो. रिस्क घेतल्यामुळेच मार्क्स वाढले. हे मार्क्स तुम्हाला प्रिलिम पास करून देतात. 1-2 मार्कानं, अर्ध्या मार्कानं जे विद्यार्थी जातात ना, ते इथे कमी पडतात. रिस्क टेकिंग ॲबिलिटी मध्ये कमी पडतात. तर मी तुम्हाला सांगतो की रिस्क घ्या. कधी घ्या, तुम्हाला पुन्हा सांगतोय. 4 ऑप्शन आहेत, 1, 2, 3, 4. तुम्हाला माहिती आहे की पहिले 2 तर नाहीच आहेत उत्तर. या 2 मध्ये कन्फ्युजन होते, तुम्ही एकाला गोल करू शकता. चान्सेस प्रोबॅबिलिटी नियमानुसार 50% आहे तुमचा आन्सर बरोबर येण्याचं. आणि आपल्याला 25.25 म्हणजे 4नेच काय होतात, मार्क मायनस होतात. म्हणून तुम्हाला जास्त पण निगेटिव्ह मार्किंग आता राहिलेली नाहीये. ठीक आहे. सापळा. आता आपण पहिले 40 क्वेश्चन पाहिले, दुसरे 40 पाहिले. आता शेवटचे जे 20 क्वेश्चन आहेत ते ट्रॅप आहे, धोका आहे, डेंजर आहे, खतरा आहे. याला तुम्हाला सॉल्व्ह करायचे, स्किप करायचे किंवा स्टॉप करायचे. ठीक आहे. शेवटचे 20 प्रश्न हे कठीण आहे. ठीक आहे, हे ट्रॅप आहे. या ट्रॅप मध्ये जर तुम्ही अडकलात तर तुम्ही घरी गेलात. पुढच्या वर्षीच परीक्षा द्यायची. व्याख्या काय सांगता येईल तुम्हाला, कोणीही सोडू शकणार नाही असे प्रश्न हे अत्यंत संदिग्ध असतात किंवा खूपच विशिष्ट माहिती विचारणारे असतात. म्हणजे खूप फॅक्च्युअल असतात. आपण ते कोणत्या नोट्समध्ये कव्हर केलेले नसतात, कोणत्या बुक्समध्ये त्याचं उत्तर सापडत नाही किंवा सरांच्या लेक्चरमध्ये पण ते कव्हर होत नाहीत. असे प्रश्न जे असतात ते शेवटच्या 20 क्वेश्चन मध्ये असतात. तर इथे तुम्हाला एकच नियम आहे, स्किप, नो. ठीक आहे, रिस्क घ्यायची नाही. उद्देश काय असतो, तुमचा वेळ वाया घालवणे हाच याचा उद्देश असतो. मॅथ अँड रिझनिंग मध्ये एखादा येईल, इतिहासामध्ये एखादा येईल, सायन्समध्ये एखादा येईल, पॉलिटीमध्ये एखादा येईल, भूगोलमध्ये एखादा येईल.
समजते? प्रत्येक विषयामध्ये असा इकॉनॉमिक्स मध्ये एखादा प्रश्न टाकतील की तुमचा तो वेळ वाया घालवतो. कारण का इथं तुम्हाला कोणता अधिकारी पाहिजे? प्रेशर मध्ये चांगला निर्णय घेणारा अधिकारी पाहिजे. त्याच्यामुळं तुम्ही या प्रश्नाला काय करायचं? सोडून द्यायचं. आणि तुम्ही 100% कशात अडकसाल? निगेटिव्ह मार्किंग. इथं प्रोबॅबिलिटी लागणारच नाही, कारण की तुम्हाला ह्या गोष्टी माहीतच नाही, उत्तरच माहित नाही, तुम्ही फक्त डोळे बंद करून गोल करणार आहात. चूक काय होते? तुमचा इगो आर्ट होतो. मी एवढा अभ्यास केला आणि मला हे येत नाही, या भावनेतून विद्यार्थी नको तिथे वेळ घालवतात, मार्ग गमावतात, निगेटिव्ह मध्ये पण जातात. म्हणून काय करायचं? इथे समजून घ्यायचं, हे 20 प्रश्न आहेत, हे माझ्यासाठी नाही, हे टाइमपास साठी. समजते? हे इलिमिनेशन साठी. कोणाच्या? माझ्या. जर मी याच्यात वेळ घातला तर मला इलिमिनेट करणार आहे एमपीएससी, यूपीएससी किंवा अदर परीक्षा. त्याच्यामुळं तुम्ही या शेवटच्या 20 प्रश्नामध्ये वेळ घालायचा नाही. हे खतरनाक आहे, डेंजर आहे, धोकादायक. कळायला मला काय सांगायचं ते? आता तुम्हाला मग काय याची रणनीती वापरायची? इगो सोडा, किल द इगो. लय इगो असतो. मी 4-4 वर्ष झालं परीक्षा द्यायलो, मी हे प्रश्न सॉल्व्ह करू शकत नाही का? हे तर माझ्यासाठी डाव्या हाताचा खेळ आहे, उजव्या हाताचा खेळ आहे, असं तुम्ही म्हणता. नो, इट इज, ही जी परीक्षा आहे पुन्हा सांगतो नॉलेजची नाहीये, सायकोलॉजीची आहे. प्रेशर तुम्ही किती हँडल करणार आहात, तुम्ही चांगली डिसिजन मेकर कसे होणार आहात, याची ही परीक्षा आहे. ठीक आहे? मग काय, तुमच्या इगोला इथे रूम नाही, थारा नाही. तुमचा इगो तुमच्या घरी ठेवा, परीक्षेमध्ये इगो घेऊन जाऊ नका. नाही तुम्ही काय होणार, पुढच्या वर्षी पुन्हा फॉर्म भरायला तयार राहा. ठीक आहे? स्किप करण्याची कला, आर्ट ऑफ स्किपिंग. प्रश्न वाचल्याबरोबर जर डोक्यात काहीच प्रकाश पडत नाही तर पुढच्या क्षणी तो तुम्ही प्रश्न सोडून द्यायला पाहिजे. साधं लॉजिक आहे ना. प्रश्न वाचल्यावर तुम्हाला कळणार झालं या प्रश्न सायन्सचा आहे का जॉग्राफीचा आहे, किंवा सायन्समध्ये तर कोणत्या टॉपिकचा आहे, कोणत्या चॅप्टरचा आहे, की सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे का कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम आहे का, इतिहासामध्ये उठावावर आहे का समाज सुधारकावर आहे, कोणावर आहे, पॉलिटीमध्ये राष्ट्रपतीवर का राज्यपाल, हेच जर तुम्हाला कळत नसेल तर पर्याय काय आहे? आर्ट ऑफ स्किपिंग. बाय बाय, सोडून द्यायचं त्याला. ठीक आहे? सन्मान द्या, रिस्पेक्ट द्या. कशाला? स्किपिंगला. काही प्रश्न सोडवण्यासाठी नसून सन्मानाने सोडून देण्यासाठीच असतात. बाबू रामराम, तू जा. ठीक आहे? तुझा आदर सत्कार करतो, तुला बघितलं, तुझे मी काय केले, पाया पडलो, आता मी तुला सोडून देतो, तू जा, तुझी मला गरज नाही. त्याला बाय बाय करा, त्याच्यासोबत जास्त वेळ घालू नका, स्किप करा त्याला. ठीक आहे? चेतावणी, वॉर्निंग काय? या प्रश्नासाठी तुम्ही 1000 पानाचे पुस्तक वाचू नका. विद्यार्थी PIQ सॉल्व्ह करतात, माझ्याकडे येतात, सर हा प्रश्न कुठून आला? मी म्हणतो मला माहिती नाही. का? त्या एका प्रश्नासाठी मी काय 10-20 पुस्तकं वाचत बसू का? इनपुट आउटपुट रेशो काय आहे? तर माझ्या विद्यार्थ्यांना एक आव्हान आहे की तुम्ही हे जे 20 क्वेश्चन मधले क्वेश्चन असतात ना, याच्यात वेळ वाया घालू नका. वेळ घाला ना तुम्ही, 80 क्वेश्चन मध्ये वेळ वाया घाला. हे तुम्हाला पुस्तकात सापडतात, तुम्हाला अंडरस्टँडिंग तुम्हाला ते समजतात, नाही तर आम्ही पण तुम्हाला सांगू शकतो. असे 20 प्रश्न कोणत्याच रिसोर्स मध्ये सापडत नाही. आणि आपल्याला PhD करायची नाही किंवा रिसर्च करायचा नाही की तो प्रश्न कुठून आला. कळते मला काय सांगायचं? म्हणून ही वॉर्निंग आहे की याचा परतावा जो आहे ना तो खूप कमी असतो किंवा 0 असतो. म्हणून याच्यात वेळ नाही घालायचा. हे कुठून आले काय आले काहीच घेणं देणं नाही. आउट ऑफ सिलेबस आहेत, अवघड 20 मधले आहेत, याला सोडून द्यायचं. हाच तुमचा अभ्यास करता वेळेस पण प्रामाणिकपणा असला पाहिजे. नाहीतर विद्यार्थी आम्ही बघतो क्लासमध्ये हे 20 क्वेश्चन मधला एखादा प्रश्न घेऊन येतात, सर याचं उत्तर सांगा, तुमच्या नोट्स मध्ये नाही, कोणत्याच पुस्तकात नाही वगैरे वगैरे, तुम्ही मग कशासाठी आहात? होतं ना असं. तर माझं म्हणणं काय, ही वॉर्निंग आहे. स्किपिंग. सन्मान द्या, रिस्पेक्ट द्या, बाय बाय करा. याच्यासोबत तुम्ही जर वेळ घालवला तर तुम्हाला पुढच्या वर्षी पुन्हा फॉर्म भरायचा आहे. ना अभ्यासात वेळ घालायचा आहे ना परीक्षेत वेळ घालायचा आहे. समजतंय? तुमचा वेळ या 80 क्वेश्चन मध्येच घाला.
माय रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्ही तुमचा वेळ या 80 क्वेश्चन मध्येच घालावा, अभ्यास करता वेळेस पण आणि एक्झाम मध्ये गेल्यानंतर सुद्धा. ठीक आहे. नोट, आपल्याला सर्व काही माहीत असू शकत नाही हे सत्य स्वीकारा. मी तर नेहमी स्वीकारतो. मी आता पॉलिटी शिकवतो, GS2 शिकवतो, GS4 पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, काही असे गोष्टी असतात ते आपल्याला माहीत नसतात. तर हे ऍक्सेप्ट करणं पण काय लागतं, त्याला काळीज लागतं मोठं. कारण की इगोला किल करा, माहित नाही मला, मान्य करा. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला सर्वच माहिती असू शकतं. मी 4 वर्ष झालं कंबाईन करायलो, मी 5 वर्ष करायलो. तू करायलास, पास झालास का? नाही झाला. का नाही झाला? यासाठी तुझ्यात इगो आहे. तू भलत्याच गोष्टीचा अभ्यास करतोय, जो परीक्षेला येते ना त्याचा तू अभ्यास करत नाहीस. त्यामुळे हा प्रॉब्लेम. कळते मला काय सांगायचं ते? तर रिस्पेक्ट, किल द इगो. ठीक आहे. आणि आपण सर्वस्व नाही आहोत हे मान्य करा. परीक्षा आपली बाप आहे हे पुढे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता हॉलमध्ये वेळेचं नियोजन कसं करायचं? आता 40-40-20 चा फॉर्म्युला तुम्हाला सर्वांना कळालाय. अभ्यास करता वेळेस पण तुम्हाला हीच गोष्ट करायची आणि एक्झाम मध्ये सुद्धा तुम्हाला हीच गोष्ट करायची. 40-40 वरच फोकस करा, 20 वर फोकस करायचं अजिबात नाही. हा, तुम्हाला जर माहित असेल तर तुम्ही करू शकता, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. आता बघा, राऊंड फर्स्ट 45 मिनिट, 50 मिनिट, 45 ते 50 मिनिट आणि 25 मिनिट. ठीक आहे. 45 ते 50 मिनिटं राज्यसेवेसाठी ज्याला 2 तास असतात आणि 25 मिनिटं आपल्यासाठी कंबाईनसाठी. ठीक आहे. बघा, फक्त तेच प्रश्न सोडवा ज्याची उत्तरं तुम्हाला 100% माहित आहे, म्हणजे सोपे 40. 100%. यस, मला विचार करायची पण आवश्यकता नाही. मी ॲक्युरेटली त्याला गोल करू शकतो. म्हणजे मला 5 म्हणजे फ्रॅक्शन ऑफ सेकंड त्याचं उत्तर येतं. ते तुमचा राऊंड फर्स्ट झाला. ठीक आहे. बघा, पुढे मी सांगतो राऊंड फर्स्ट सेकंड हे शेवटी अभ्यासावर असतं, पण मी जनरल सगळ्यांसाठी सांगतोय. ठीक आहे. राऊंड सेकंड जो असतो, जे शेवटचे 25-50 मिनिट जे राहिले तुमचे, त्यासाठी इलिमिनेशन मेथड वापरा. ज्या प्रश्नात 2 पर्याय बाद करतात ते शांत डोक्याने सोडवा. मध्यम 40. 50-50 तुम्ही लावू शकता. पण या 50-50 मध्ये पण तुम्हाला 20-25 क्वेश्चन या पहिल्या 40 नुसार सुद्धा येऊ शकतात. हा, हे पण सांगतो, शेवटी अभ्यासावर आहे. आणि राऊंड 3 लास्ट 15 मिनिट किंवा 10 मिनिट, जर तुमचे एकूण ॲटम खूप कमी आहेत, 70च्या खाली, तर तुम्ही कठीण प्रश्नाला हात लावू शकता. पण माझं म्हणणं काय, या 80 पैकीच तुम्ही सॉल्व्ह करायला पाहिजे. या 20ला शक्यतो हात नका लावू. पण चला बा, मला वाटायला की मी वाचलं होतं कुठे 4 ऑप्शन मध्ये हे ऑप्शन आहे, कुठेतरी असं वाचलं होतं, माहिती नाही, तर तुम्ही त्याला रिस्क घेऊ शकता. कधी? जेव्हा अटेम्प्ट कमी असतात तेव्हा, तोपर्यंत नाही. उदाहरणादाखल प्रश्नाचे वर्गीकरण कसे कराल? आता सोपे प्रश्न पॉलिटीचे. ठीक आहे. समजा, मूलभूत कर्तव्य कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार करण्यात आले? थेट पुस्तकात आहे. 30 सेकंदात प्रश्न सोडवा. नो सिले मिस्टेक, सुवर्णसिंग कमिटी. सिंपल. हे झालं सोपा 40. मध्यम, समजा जॉग्रफीचा घेऊ. उष्णकटिबंधीय सदाहरित वनामध्ये जमीन सुपीक असते का? लॉजिक वापरा. जास्त पाऊस, लिचिंग आहे, सुपीक जमीन होऊ शकत नाही. पाऊस जास्त तर जमीन तिथं काय राहणार आहे का? सगळी वाहून जाणार न्यूट्रिएंट्स. म्हणून जमीन. हे लॉजिक लावायचे. सोप अवघड 40 मध्ये. ठीक आहे. आणि कठीण, हिस्ट्री. विजयनगरच्या काळात नाभिक समाजावर कोणता कर होता? कोणत्याच पुस्तकात सापडणार. आंधळटोला मारू नका, याला स्किप करा, इगोला बाजूला ठेवा. हे आहे तुमचं प्रश्नाचं वर्गीकरण. मी पुढे प्रश्न पण घेतलेत कसे कसे राहतील ते, पण तुम्हाला सांगतो. ज्या गोष्टी माहिती नाहीत, रेफरन्स मध्ये नाहीत, बुक्स मध्ये नाहीत, नोट्स मध्ये नाहीत, त्याला राम राम करा. त्याच्यासोबत वेळ आणि तुमचा इगो अजिबात वाया घालू नका. ठीक आहे. आता बघा, सोप्या 40 मधला मी काय घेतला, एक प्रश्न घेतला. बघा, हे आलाय बघा राज्यसेवेच्या पूर्वमध्ये. खालीलपैकी कोणते भारताच्या राज्यघटनेतील भाग 1 मधील कलम 1 ते 4 च्या संबंधित आहे? संघराज्य व त्या राज्य क्षेत्राशी आहे. याला मला सांगा आता किती वेळ लागला? 5 सेकंद ते 10 सेकंद.
हे आहेत सोपे प्रश्न, हे परीक्षेत आलेत, मी एक एक प्रश्न घेतलाय. म्हणजे मला सांगा, तुम्हाला हे वाचायची पण आवश्यकता आहे का? स्पष्ट आहे. भाग 1 कलम 1 ते 4 संघराज्य आणि त्याचे राज्यक्षेत्र. समजतंय? उत्तर काय येईल? फक्त हो. इतकं सोपं आहे. हे सोपं 40 आहे आणि असेच 40 प्रश्न असतात प्रत्येक विषयावर ना. पॉलिटी, इकॉनॉमी, जॉग्राफी, हिस्ट्री, सायन्स, मॅथ अँड सगळ्यामध्ये हे 40 प्रश्न मिळून असतात. सोपे असतात. रिजनिंगचं पण एक लगे सोपं राहत. मॅथचं पण प्रॉफिट लॉस येतो, फास्ट फॉर्म्युला टाकला की सॉल्व्ह. सायन्सचं पण सोपं एखादं काहीतरी विचारतो, क्लासिफिकेशन वगैरे. हे आहेत सोपे. हे तुम्हाला आलेच पाहिजे. मध्यम 40. ठीक आहे. कंबाईन 25 मध्ये काय विचारलं बघा. खालीलपैकी कलम 339 मध्ये काय नमूद करण्यात आले आहे? ठीक आहे. भाषी समेत काय काय लागू करण्याच्या विशेष प्रक्रिया, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाचे कायदे, विधेयक, भाषा, प्राथमिक मार्ग शिक्षणाचा सुविधा, हिंदी भाषेच्या विकासासाठी निर्देश. कळले? हे कधी होतील तुम्हाला सॉल्व? जेव्हा तुम्ही डीपीएसपी असेल किंवा केंद्र राज्य संबंध असेल, तुम्ही कसे वापरसाल? व्यवस्थित अंडरस्टँडिंग करून वाचाल तेव्हा. अदरवाईज हे तुम्हाला, म्हणजे बघा मला सांगा, पाहता क्षणी तुम्हाला हा सॉल्व्ह होईल का? अजिबात होणार नाही. त्याला थोडा अभ्यास लागतो. पण अवघड आहे का? नाही, कारण हे सोपा पण प्रश्न आहे. ठीक आहे. कठीण 20 बघा. ठीक आहे. सी पूर्व मध्ये आलेला आहे. केंद्र राज्याच्या समवर्ती सूचीला संधी प्रकाश क्षेत्र असं कोणी संबोधलं? ना लक्ष्मीकांत मध्ये, ना कोळंबे सरांच्या पुस्तकात आहे, ना माझ्या नोट्स मध्ये, ना माझ्या टीचिंग मध्ये मी कधी विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे. हे जो प्रश्न आला तो कठीण 20 मध्ये आला. म्हणजे काय? माझं म्हणणं आहे की समजा पायलीने म्हटलेलं आहे उत्तरेचं, पण हे पायलीच्या बुक्स मध्ये त्यांनी हा असं म्हटलेलं. मग पायलीचं पुस्तक वाचत बसू का मी त्यासाठी? अजिबात नाही. म्हणजे हे जे प्रश्न आहेत तुम्ही स्किप करायचे असे. समजते? माहीतच नाही ना. आता बघा, ट्विलाइट झोन म्हणले तुम्हाला वाटलं बा या लास्की, जेनिंग्स की ऑस्टिन म्हणलं असेल. ठीक आहे. आणि याचं मराठी ट्रान्सलेशन केलं. पायलीचा आपण लॉजिक लावू शकतो का? अजिबात नाही लावू शकत. कोणत्या पुस्तकात मिळतं तुम्हाला? मिळत नाही. समजते? मिळालं तर खूप कमी रिसोर्सेस मध्ये तुम्हाला ते बघायला मिळतं. ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे. आता बघा, पॉलिटीसाठी आपण एम लक्ष्मीकांत हायेस्ट सोर्स वापरतो. त्याच्यामध्ये जर एखादी गोष्ट नसेल तर कशातच राहणार आहे का? अजिबात राहणार नाही. ठीक आहे. आता बघा, प्रश्न कोणत्या श्रेणीतला आहे हे कसं ओळखायचं? 3 सेकंदाची टेस्ट आहे. की सोप्या 40 मधला आहे, मध्यम 40 मधला आहे का अवघड 20 मधला आहे? हे ओळखायचं कसं? बघा, जर प्रश्न सोडवण्यास तुम्ही इन्स्टंट आन्सर देत असाल तर तो सोपा आहे. ठीक आहे. जर तुम्हाला थोडं लॉजिक लावावं लागत असेल, इलिमिनेशन करावं लागत असेल, तो मध्यम आहे. ठीक आहे. तुम्ही मार्क फॉर रिव्ह्यू करू शकता किंवा जर सॉल्व्ह करायचं सॉल्व्ह करू शकता. ब्लँक माइंड, काहीच कळणार झाले, कठीण आहे, स्किप करा. अवघड आहे का? तुम्हाला सर 40-40-20 मी कसं समजू? कोणता 40 मध्ये कोणता आहे? तुम्हाला जो लवकर येत असेल तो सोपा आहे, वेळ लागत असेल तर मध्यम आहे, काहीच येत नसेल तर 20. ठीक आहे. आता हा कोट लक्षात घ्या. सोपा आणि कठीण हे प्रश्नावर नाही तर तुमच्या अभ्यासावर अवलंबून असतं. समजते? कोणासाठी याच्यातले 20 क्वेश्चन पण काय असू शकतात? सोपे. कळाले मला काय सांगायचं ते? हे मी जनरल सांगतोय. म्हणून सोपं कठीण हे तुमच्या अभ्यासावर असतं. ठीक आहे. स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवा. स्वतःच्या निर्णयावर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. समजते? शेवटी सर्वस्वी अभ्यासावरच आहे. ओके. बघा, अंतिम टिप्स काय आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न काय? टोटल अटेम्प्ट किती करू? ठीक आहे. तर 80-90 प्रश्न सोडवणे सुरक्षित असते. 70च्या खाली अटेम्प्ट ठेवणं धोक्याचं आहे. कारण का? आपली निगेटिव्ह मार्किंग खूप कमी आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं 80 क्वेश्चन तर तुम्हाला इनडायरेक्टली सॉल्व्ह करायचे, म्हणून मी 80 ते 90 ची रेंज सांगितली. समजते? तर 80 प्लस तुमचा अटेम्प्ट असला पाहिजे. समजते? दुसरा, पॅनिक मॅनेजमेंट. ठीक आहे. पेपर कठीण वाटला तर तो सर्वांसाठी कठीण आहे, हे लक्षात ठेवा. अशा वेळी ॲक्युरेसीवर भर द्या. क्वेश्चन अवघड आहे तर अख्ख्या महाराष्ट्रासाठी अवघड आहे, सोपा आहे तर अख्ख्या महाराष्ट्रासाठी सोपा आहे. मग सोपा असला अवघड असो, तुम्ही ॲक्युरेसीवर फोकस करा. अवघड असेल तर मिनिट थोडं कमी लागेल, सोपा असेल तर मिनिट थोडं जास्त लागेल.
सोप्यामध्ये पण तुमची ॲक्युरेसी कशी पाहिजे, चांगली पाहिजे, आणि अवघड असेल तरी तुमची ॲक्युरेसी चांगली पाहिजे. सर्वात जास्त फोकस तुमचा ॲक्युरेसीवर असतो. इंट्युशन काय म्हणतं तुमचं, गट फिलिंग काय म्हणतं? डू ऑर डाय परिस्थितीमध्ये अंतर्ज्ञानाचा वापर करा. तुम्हाला काहीच कळणार, करो किंवा मरोची परिस्थिती झाली, तुमचं मन काय म्हणतं याचं तुम्ही पालन करा. कारण तुमच्या मनाला, बुद्धीला माहिती आहे तुम्ही काय अभ्यास केलाय काय नाही. त्याच्याच निर्णयावर तुम्ही विश्वास ठेवणं काय राहील, हिताचं आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. निष्कर्ष काय सांगता येईल मग? ज्ञानार्थी नाही तर परीक्षार्थी व्हा. मार्कसाठी अभ्यास करा. ठीक आहे. नॉलेजसाठी अभ्यास करून आपल्याला काय पीएचडी करायची नाही. ठीक आहे. 100 पैकी 70 मार्क कसे मिळते यासाठी जो अभ्यास करतो तो यशस्वी होतो. महत्वाचा काय संदेश आहे तुम्हाला? ज्ञानकोश बनण्याची गरज नाही तुम्हाला. तुम्हाला चांगला व्यवस्थापक बनायचं, मॅनेजर बनायचं. ज्याला माहित आहे की कोणत्या बॉलवर 6 मारायचा सोपे 40 आणि कोणत्या बॉलला सोडून द्यायचं कठीण 20, तो ही टुर्नामेंट, ही मॅच जिंकू शकतो. कॉल टू ऍक्शन. आता तुम्ही काय करा, तुम्ही मॉक टेस्ट देत असाल किंवा आता आपली जी कंबाईनची परीक्षा येणार आहे, इथे तुम्ही हा नियम वापरून बघा. वापराच. ठीक आहे. मग काय वाचायचे यापेक्षा काय सोडून द्यायचं हे ज्याला कळालं तोच अधिकारी बनतो. कळते? तर हे आपलं आजचं जे काय होतं ते इंट्रोडक्शन किंवा जी स्ट्रॅटेजी होती किंवा जी सायकोलॉजी होती ती आपण आज पाहिलेली आहे. तुम्हाला याबद्दल काही अडचण आली, ठीक आहे, तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल, इंस्टाग्राम पेज, यूट्यूब चॅनल, आमची ॲप आहे मंथन IAS, तुम्ही ही डाउनलोड करू शकता. आणि तुम्हाला जर काय वाटलं तुम्ही या नंबरवर कॉल किंवा मला मेसेज करू शकता. ठीक आहे. तर सर्वांना येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. तर पुन्हा एकदा सांगतो, तुमची जी परीक्षा आहे ती सायकोलॉजीची आहे, म्हणजे तुमच्या मनाची आहे. ठीक आहे. सर्वजणच अभ्यास करतात. त्या एका तासामध्ये जो कोणी आपली टेम्परमेंट किंवा आपली मानसिकता किंवा प्रेशर हाताळू शकतो तोच यशस्वी होऊ शकतो. तुम्ही सर्वजण यशस्वी व्हाल आणि 40-40-20च्या स्ट्रॅटेजीचा सर्वांनी फायदा घ्यावा ही मी तुम्हाला आवाहन करतो. आणि तुमच्या परीक्षेसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्ही यशस्वी व्हावं. तुम्हाला ही स्ट्रॅटेजी कशी वाटली मी कृपया करून मला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. हॅव अ नाईस डे. ऑल दी बेस्ट.